प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही. मला ज्या गोष्टी कानावरती येतात, आज अनेक कलाकार आहेत, महाराष्ट्रामधले अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात बाबा बोलायलाच नको, काही लिहायलाच नको, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात. ही यांचीच माणसं भरलेली आहेत. मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून. हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे जी काही ट्रोलच्या टीम्स आहेत, यांनी ह्या ज्या गोष्टी सुरू केल्या, याच्यातनंच हे ज्याला म्हणतो ना आपण, जे तुम्ही पेराल तेच उगवेल, तेच आलं अंगावर तुमच्या. त्याच्यात पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले. चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुम्ही पक्षातल्या, तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष, 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठी मारले, लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे लोक होते, ते कधी माफी मागणार? आणि मला असं वाटतं की हे मूळ हे काय झालंय, नीटची परीक्षा हे कारण आहेच, पण हे प्रत्येक ठिकाणी त्याला जे काही जो काही रिस्पॉन्स मिळाला, सगळेच काही विद्यार्थी होते, तरुण होते, अनेक जे विद्यार्थी दशेतनं बाहेर आलेले आहेत, अनेक तरुण होते, अनेक तरुणी होत्या. हे का आले रस्त्यावरती? याचं कारण सभोवतालचं वातावरण. आज अनेकांना वाटलं की हे फक्त नीटची परीक्षेचे पेपर फुटले, हे कारण होतं त्या आंदोलनाचं. पण त्या आंदोलनाने जे रौद्र स्वरूप धारण केलं, त्याचं कारण हे आजूबाजूचं इतक्या वर्षांचं साचलेलं जे काही आहे ना, मला फुटपाथवरनं चालता येत नाही, माझ्याकडे पाणी तुंबलेलं असतं, आमच्याकडे बागा नाहीत, माझ्या लहान मुलांना खेळायला व्हायला मैदान नाहीत, बाहेर कुठे घेऊन जायला जागा नाही, शिक्षण झालंय, नोकऱ्या मिळत नाहीयेत, कंपन्या खासगी लोकांना दिल्या जात आहेत, एकाच उद्योगपतीवरती मेहरबानी सुरू आहे, त्यालाच सगळी जंगलं दिली जात आहेत, त्यालाच सगळ्या जागा दिल्या जात आहेत. जेव्हा कधी बघावं तेव्हा या देशामध्ये फक्त निवडणुका सुरू आहेत, आमदार खासदार फोडले जात आहेत, 50-50, 100-100 कोटी. डिजिटल इंडिया, तुमच्याकडचे पैसे हे सगळे काय, ते सगळे काय डिजिटलाइज केलेत वगैरे वगैरे, काय 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 ज्या गोष्टी सगळ्या आता झाल्या. म्हणजे आमदार खासदार फुटतात त्यावेळेला कुठे कार्ड कुठे स्वाईप करतात? उलटा उलटा कार्ड स्वाईप. पैसे कुठे देतात मग? हे सगळं जे आहे हे सगळं साचलंय, हे सगळं साचलंय. त्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक आता बाहेर येतोय, तो येणार, अजून येणार. हा विषय कोणाला तरी सत्तेवरनं खाली खेचणं आणि कोणाला तरी सत्तेवरती आणणं, हा एवढ्यापुरता मामूली विषय नाहीये. हा देशाचा विषय आहे. हा देशाच्या भविष्याचा विषय आहे, देशातल्या विद्यार्थ्यांच्या, तरुणांचा भविष्यातला विषय. हा काय होणार आहे त्यांचं? आज माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये, देशातल्या आज ग्रामीण भागामधला तिकडचा तरुण, तिकडच्या तरुणी काय करत असतील दिवसभर, काय विचार करत असतील?
तो तिकडचा तरुण ज्याला विचार करत असेल की बाबा माझ्या बाजूच्या घरामध्ये एकाने शेतकऱ्यांनी माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या अंत्यविधीसाठी तो मुलगा जाणार, विचार काय करणार? हे माझ्या वडिलांच्या मनामध्ये येऊ नये, मग याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? मग मी शहरात गेलं पाहिजे. मग शहरात गेल्यावरती काय होणार माझं? मला कुठून नोकरी मिळणार? मला कुठून शिक्षण मिळणार? माझं पुढे काय होणार? आज शहरांची परिस्थिती बघा. या सरकारने येऊन सांगितलं होतं आम्ही स्मार्ट सिटी करणार. कुठे आहेत त्या स्मार्ट सिटीज? आमच्याकडे रस्ते, पूल, जे काय ब्रिजेस जे काय बांधले जात आहेत, आपण त्याला विकास म्हणतोय. आपली शहरं ही राहण्यायोग्य आहेत का? इथपासून सगळी सुरुवात आहे ना. जर शहरातल्या लोकांना राहायला जर समजा त्रास होत असेल, तर महाराष्ट्रातल्या, देशातल्या ग्रामीण भागामधनं जी लोक शहरामध्ये येत आहेत, कुठे राहणार आहेत? काय होणार आहे या शहरांचं? मी आता एक जस्ट तुमच्यासाठी म्हणून एक आकडा म्हणून आणलाय. आज वर्तमानपत्रांमध्ये आलेलं, हे वेबसाईटवरनं काढलेलं, अनेक गोष्टींमधनं आलेलं, हे त्याच्यातनं मी हे तुमच्या समोर मांडतोय. आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती काय आहे? देशातील 1 लाख शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही. 1 लाख. 15,000 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. 2004 मध्ये 8 लाख शिक्षकांची पदे जी रिक्त होती, ती 2026 मध्ये ही संख्या 10 लाखावरती पोहोचलेली आहे. शिक्षक हवे आहेत 10 लाख. 23 ला जॉईंट एंट्रन्स एक्झाम परीक्षार्थ्यांसाठी फक्त 1 लाख जागा उपलब्ध आहेत. 2014 मध्ये 3 लाख विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले होते. 2014 ला 3 लाख. तर 2026 मध्ये ही संख्या 9,10,000वरती पोहोचली. आज इतकी मुलं परदेशात जात आहेत. का परदेशात जात आहेत? मी 2014 साली मी एक डॉक्युमेंटरी केली होती, छोटीशी एक फिल्म केली होती 16 मिनिटाची. आपण जरूर बघा, युट्यूबवरती आहे. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की शिक्षण इथे पण मिळू शकतं, नोकरी कदाचित इथेही मिळू शकते. ही मुलं परदेशात का जात आहेत? ही सगळी मुलं परदेशात जात आहेत याचं कारण सभोवतालचं वातावरण. मी माझ्या घरातनं बाहेर पडल्यावरती मला आनंद मिळाला पाहिजे की मी काय शहरामध्ये राहतोय, काय सुंदर रस्ते आहेत, काय चांगले फुटपाथ आहेत, काय चांगल्या बागा आहेत, काय चांगली मैदान आहेत, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. मला प्रत्येक गोष्टीला वाव आहे. मग आमच्याकडे ही गोष्ट का नाहीये? आज कित्येक चित्रकार, कित्येक खेळाडू आज आमच्या ग्रामीण भागामध्ये आहेत. वावच नाही. काय करायचं पुढे माहिती नाही, कोणाला भेटायचं कल्पना नाही.